अशोक स्तंभाशी संबंधित वादाविषयी तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, पण तुम्हाला माहिती आहे का की अशोक स्तंभाचा खरा इतिहास काय आहे? अशोक स्तंभ कोणी उभारला, तो कसा शोधला गेला आणि तो भारताचं राष्ट्रीय प्रतीक कसा बनला? त्याची रचना कोणी केली? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या चिन्हाचा वापर कुठे आणि कसा करता येतो किंवा करता येत नाही? जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं माहीत नसतील तर चला आज आपण अशोक स्तंभाच्या इतिहासाच्या प्रवासाला निघूया. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय उनाड भटकंती. काळ पुढे सरकत राहतो, पण काही कथा काळात अडकून राहतात. त्या कथा, ती रहस्ये आणि तो इतिहास, हे आहे कालपर्व. अशोक स्तंभ भारताचे महान सम्राट अशोक याने सुमारे इसवी पूर्व 250च्या आसपास उभारले होते. असं नाही की सम्राट अशोकांनी फक्त एकच स्तंभ उभारला होता. त्यांच्या राज्यात असे अनेक अशोक स्तंभ उभारले गेले होते जे संपूर्ण भारतीय उपखंडात विविध ठिकाणी आढळतात. हे स्तंभ विशेषतः अशा ठिकाणी उभारले गेले होते जे भगवान बुद्धांशी संबंधित ठिकाणं होती. इतिहासकारांच्या मते सम्राट अशोकांनी हे स्तंभ धर्मस्तंभ म्हणून उभारले होते. आजच्या घडीला सम्राट अशोकांचे अनेक स्तंभ सापडले. यामध्ये सारनाथचा स्तंभ सगळ्यात प्रसिद्ध आहे. मात्र प्रत्येक स्तंभाची रचना वेगवेगळी आहे. हे स्तंभ बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये सापडलेत. यापैकी 2 स्तंभ दिल्लीला फिरोज शाह तुघलक यांनी इसवी सन 1351 ते 1388 या काळात स्थलांतरित केले. यापैकी एक स्तंभ आजही दिल्ली विद्यापीठाजवळ आहे, ज्याला दिल्ली मेरठ स्तंभ असं म्हणतात, तर दुसरा फिरोज शाह कोटल्याजवळ आहे. असंही सांगितलं जातं की मुघल काळात सुद्धा काही अशोक स्तंभ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले गेले होते. आज जे अशोक स्तंभाचं चिन्ह भारताचं राष्ट्रीय प्रतीक म्हणून ओळखलं जातं ते सारनाथ येथील अशोक स्तंभावर आधारित आहे. या स्तंभाचा शोध मार्च 1905 मध्ये लागला. या शोधाची कथा खूपच रंजक आहे बरं का. ब्रिटिश राजवटीवरील अनेक पुस्तकं लिहिणारे प्रसिद्ध इतिहासकार चार्ल्स ॲलन आपल्या अशोका द सर्च ऑफ इंडियाज लॉस्ट एम्परर या पुस्तकात या शोधाचा उल्लेख करतात. हा स्तंभ शोधणारी व्यक्ती कोण होती? हा स्तंभ शोधणारी व्यक्ती होती फेडरिक ऑस्कर ऑर्टल. ते मूळचे जर्मनीतले होते आणि नंतर भारतात आले आणि ब्रिटिश नागरिक बनले. फेडरिक यांनी सुरुवातीला रेल्वेमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून काम केलं आणि नंतर सार्वजनिक बांधकाम विभागात त्यांची बदली झाली. इसवी सन 1903 मध्ये त्यांची बदली बनारसला झाली. बनारस पासून सारनाथ फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे. त्यांच्याकडे पुरातत्वशास्त्राची कोणतीही पदवी नव्हती, पण प्राचीन अवशेष शोधण्याची त्यांना प्रचंड आवड होती. चिनी प्रवाशांच्या लिखाणावरून त्यांनी सारनाथ जवळ उत्खननासाठी योग्य जागा निश्चित केली आणि तिथे खोदकाम करायला सुरुवात केली. त्याची परवानगी मिळवली. सुरुवातीला त्यांना गुप्तकालीन मंदिराचे अवशेष सापडले आणि त्याखाली अशोक काळातली रचना होती. यानंतर स्तंभाचा खालचा भाग सापडला आणि पुढे सिंहाची आकृती असलेलं शीर्षक मिळालं. या शोधाला 20व्या शतकातील महान पुरातत्वीय शोधांपैकी एक मानलं जातं. तिथे लगेच संग्रहालय उभारण्याचे आदेश देण्यात आले आणि अशा प्रकारे सारनाथ संग्रहालय अस्तित्वात आलं. हे भारतातलं पहिलं ऑन साईट संग्रहालय होतं. या शोधानंतर सुमारे 42 वर्षांनी भारत स्वतंत्र झाला. 1947 साली स्वातंत्र्याच्या आधी भारताचं राष्ट्रीय प्रतीक कोणतं असावं हा प्रश्न उपस्थित झाला होता आणि 22 जुलै 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत प्रस्ताव मांडला की भारतासाठी स्वतंत्र ध्वज आणि राष्ट्रीय प्रतीक असावं. नेहरूंनी सम्राट अशोकांच्या सुवर्ण काळाचा उल्लेख केला आणि त्यांच्या काळानं भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा बदलली असं सांगितलं. या मुद्द्यावर सर्व नेत्यांचं एकमत झालं की भारताला प्रभावी राष्ट्रीय प्रतीक हवं आणि ते अशोकाच्या काळावर आधारित असावं. देशभरातील कला महाविद्यालयांनी सादर केलेली चित्र या निकषांवर उतरली नाहीत आणि शेवटी एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नी सुरैया तय्यबजी यांनी अशोक स्तंभावर आधारित एक चित्र रेखाटलं. सरकारी प्रेसनं त्यात थोडे बदल करून ते संविधान सभेसमोर सादर केलं आणि ते सर्वांना मान्य झालं. आज आपण कागदपत्रांवर, नाण्यांवर आणि पासपोर्टवर जो अशोक स्तंभ पाहतो ना, तो प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांचे शिष्य दीननाथ भार्गव यांनी अंतिम स्वरूपात तयार केलाय आणि हे चित्र संविधानाच्या पहिल्या पानावरही कोरलं गेलंय. मौर्य काळातील हे सिंह
चक्रवर्ती सम्राटाच्या शक्तीचं प्रतीक होते. राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारल्यानंतर यातून सामाजिक न्याय आणि समानतेचा संदेशही देण्यात आला. 26 जानेवारी 1950 रोजी भारत सरकारनं अशोक स्तंभ अधिकृतपणे राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारला. आता अशोक स्तंभाशी संबंधित कायद्यांविषयी जाणून घेऊया. अशोक स्तंभाचा वापर फक्त संवैधानिक पदांवरील व्यक्तींनाच करता येतो आणि यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, न्यायपालिका आणि उच्च सरकारी अधिकारी यांचा समावेश होतो. मात्र निवृत्तीनंतर कोणताही माजी अधिकारी, माजी मंत्री, खासदार किंवा आमदार या चिन्हाचा वापर करू शकत नाही. सामान्य नागरिकानं बेकायदेशीररित्या अशोक स्तंभाचा वापर केला तर त्याला 2 वर्षांची शिक्षा आणि 5,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तर ही होती अशोक स्तंभाशी संबंधित संपूर्ण कथा. वादांबद्दल बोलायचं झाल्यास सोशल मीडियावरती रोजच वेगवेगळे वाद घडत असतात, पण आमचं काम आहे तुम्हाला तथ्यावर आधारित माहिती देणं आणि आम्ही तेच केलंय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि उनाड भटकंतीवर तुमचं हे प्रेम असंच वाढतं राहू द्या. धन्यवाद.